इकडे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांनी मात्र संजय शिरसाट यांच्या वक्तव्याला विरोध केलाय। गद्दारांशी आम्ही कधीही जवळीक करणार नाही असं विनायक राऊत यांनी म्हटलंय। तर ज्या पक्षप्रमुखांनी तिकीट दिलं त्यांच्यावर टीका करताना लाज वाटली पाहिजे असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय। संजय शिरसाट त्यांनी असं म्हटलंय, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र यायला हवेत। त्यांनी असं म्हटलंय की जी विचारधारा त्यांनी सोडलेली आहे, जी काँग्रेसची विचारधारा त्यांनी अवलंबली आहे, ती विचारधारा ते सोडायला तयार आहेत का? सावरकरजींचा जो अपमान करतात, जे नेहमी त्यांना शिव्या देण्याचं काम करतायत, ते अपमान सहन करून त्यांच्याबरोबर जाण्याचं काम, काँग्रेसबरोबर जाण्याचं काम ते करतात, ते काँग्रेसला सोडणार आहेत का? काँग्रेसच्या विचारधाराला सोडणार आहेत का? असं त्यांचं म्हणणं होतं। गद्दारांशी कधीच आम्ही जवळ करणार नाही। गद्दार आणि बेईमानी करून जे गेलेले आहेत शिवसेना पक्ष फोडून, त्यांच्याशी जवळीक करणं कदापि शक्य नाही। तोडताना थोडीफार जनाची नाही तर मनाची वाटली नाही का आपल्याला? रोज खालच्या स्तरावर टीका करताना आपल्याला काय वाटतं? ज्या पक्षप्रमुखांनी आपल्याला तिकीट दिलं, ज्यांनी निवडून आणण्यासाठी आपल्यासाठी सभा घेतल्या, ज्यांनी सगळ्या प्रकारची मदत केली, त्यांच्या टीका टिप्पणी करताना आपल्याला काही वाटलं पाहिजे मनाला? ठीक आहे, तुम्हाला सत्ता पाहिजे होती, सगळं पाहिजे होतं म्हणून तुम्ही फुटले, पण टीका कोणत्या स्तरावरची करायची? महान विचार त्यांनी व्यक्त केलेले आहे, पण मी असे म्हणेल की हा विचार व्यक्त करत असताना आपण कोणत्या दिशेने जातोय, आपण काय काय बोलतो याचा सुद्धा विचार केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।